हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आता बघा, मी आज तुमच्यासोबत एक नवीन गोष्ट शेअर करणार आहे की मी आज मेकअप आर्टिस्टचा पण कोर्स केलेला आहे आणि आत्ता मी जाणार आहे एका मेकअपसाठी। ऑर्डर आहेत मेकअपचे। तर इथे बघा तुम्ही, माझी व्हॅनिटी बॅग तयार आहेत आणि आता मी आणि माझी मैत्रीण दोघी जणी जाणार आहोत मेकअपसाठी। तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, तर तुमच्यासोबत शेअर करते। तर मग चला। तर आता बघा, इथं आम्ही स्पॉटला आलेलो आहोत। येताना मी शूट केले नाही, पण आल्याच्या नंतर हे बघा, पाणी आणि मस्तपैकी पोहे। मी आणि ही माझी मैत्रीण आम्ही दोघी आलेलो आहोत। आता बघा, आम्हाला मस्तपैकी नाश्ता दिलेला आहे आणि नाश्ता करून आम्ही मग नंतर भेटतो। हे बघा, दीदीचा मेकअप चालू आहे। हे बघा, मेकअपचं सामान कुठला तिथं पडलेला आहे। बघा, मेकअप आर्टिस्ट सगळ्यांचा मेकअप करून आमचाच अवतार असा झालेला आहे। पण चल ठीक आहे, क्लायंट तर हॅपी होते ना। आणि आता किती वाजलेत? जवळपास 12:30-1 वाजलेत। घरातून आम्ही 7:30 वाजता बाहेर पडलो होतो आणि मेकअप झाला 12:30 वाजता। लग्न पण लागले, सगळेजण जेवण पण करू लागले। आम्हाला पण इन्व्हाइट होतं, पण आता घरी जावं वाटायला लवकर। आणि घरी गेल्याच्या नंतर आता भेटूया। आता तसं तर म्हणाले मी लावण्याला माझ्याकडे चल, बघू आता काय होते। तर आता फायनली आम्ही घरी पोहोचलो। घरी यायला जवळपास 2 वाजले आणि 2 वाजल्याच्या नंतर आता काम जरी जास्त झालेलं असलं तरी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चहा तर घ्यावाच लागते। त्याच्यामुळे मी चहा ठेवला आहे आणि आता चहा घेते। आणि मग केसांना रात्री मेहंदी भिजवली होती मी केसांना लावण्यासाठी, तर ती सकाळी लावायची होती, पण अचानक ऑर्डर आल्यामुळे ते कॅन्सल झालं आणि आता मी थोड्या वेळाने केसांना मेहंदी लावते, तेही तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे बघा, माझी मेहंदी लावून झालेली आहे आणि याला हवा लागू नये आणि मेहंदीला छान रंग यावा यासाठी मी हे असं रॅप केलेलं आहे साध्या आपल्या पॉलिथिननंच। आणि मी मेहंदी कशी भिजवते हा व्हिडिओ मला टाकायचा होता, पण ते मला पॉसिबल झालं नाही। मी खूप घाईमध्ये मेहंदी भिजवली आणि नंतर नेक्स्ट टाइम जर म्हणजे तुम्हाला मी मेहंदी कशी भिजवते हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये टाका। मी नेक्स्ट टाइम जेव्हा मेहंदी लावेल त्यावेळी याचा व्हिडिओ नक्कीच बनवून अपलोड करेल। तर मेहंदी कशी भिजवते जेणेकरून पांढरे केस राहिले नाही पाहिजे आणि केसांना एक स्मूथ टेक्स्चर आलं पाहिजे, इवन जास्त रंग आला पाहिजे।
किंवा केसाची वाढ व्हावी यासाठी त्यामध्ये काय काय टाकायचं हे जर तुम्हाला पाहिजे असेल, याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी नेक्स्ट टाइम जेव्हा मेहंदी लावेल त्यावेळेस मी नक्कीच याचा व्हिडिओ पोस्ट करेल.